ठाणे शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी ठाणे महानगरपालिका व प्राणीमित्र संस्थांच्या वतीने विशेष रेबीज मुक्त मोहीम राबवण्यात येत आहे। या मोहिमेचा शुभारंभ व फलकाचे अनावरण आज महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या हस्ते महापालिकेत करण्यात आले। यावेळी उपायुक्त मनीष जोशी, शिवसेना गटनेते पवन कदम, नगरसेविका मिनल संखे, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रमा शिरोडकर तसेच रेबीज मुक्त मोहिमेसाठी तयार करण्यात आलेले पथक उपस्थित होते। रेबीज मुक्त ठाणे अशी ही योजना असून यासाठी 50 जणांचे विशेष पथक तयार करण्यात आले। या पथकाच्या माध्यमातून 7 दिवसात 5000 भटक्या कुत्र्यांना रेबीज लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील यांनी दिली। लसीकरण केलेल्या भटक्या कुत्र्यांच्या गळ्यात केशरी रंगाचा रिफ्लेक्टर पट्टा बांधण्यात येणार आहे। येत्या महिन्याभरात 25,000 भटक्या कुत्र्यांचे लसीकरण करण्याचं उद्दिष्ट असून पुढील काळातही ही मोहीम सातत्यानं राबवण्यात येणार असल्याचं डॉक्टर पाटील यांनी नमूद केलं आहे। आजच आपण माननीय महापौर मॅडमच्या हस्ते या एका योजनेचं उद्घाटन केलंय की आपण काही ज्या समाजामध्ये पशूंच्या बाबतीमध्ये प्रेम असलेल्या ज्या काही संस्था आहेत त्यांच्या मार्फत आपण आपली जी महानगरपालिकेची जी काही कर्मचारी वर्ग आहेत त्यांना घेऊन आणि ह्या प्रायव्हेट ज्या संस्था आहेत त्यांच्या माध्यमातून आपण आजपासून लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला भटक्या कुत्र्यांचा पर्टिक्युलरली। आणि आमचं आत्ताचं उद्दिष्ट असं आहे की पहिल्या 7 दिवसामध्ये किमान 5000 कुत्र्यांचं तरी लसीकरण करण्याचा आमचा मानस आहे। आणि ह्याच्यामध्ये एक 50 जणांची स्वतंत्र टीम काम करते आणि ही सगळी जण ऑलरेडी ट्रेंड माणसं आहेत वॅक्सिनेशन मध्ये। त्या माणसांना कुत्र्यांना हँडल करताना काही त्रास होऊ नये म्हणून सुद्धा आपण त्यांचं सुद्धा लसीकरण करून घेतलेलं आहे। आणि त्यांना जे जे काही गॅजेट्स लागतात कुत्रे पकडण्यासाठी त्या कुत्र्याला इजा होऊ नये अशा माध्यमातून तर ती सुद्धा त्यांना पुरवण्यात आलेली आहे। आज जवळपास सकाळपासून जे लसीकरण झाले ते जवळपास 450 कुत्र्यांचं लसीकरण झालेलं आहे। आणि हे पर्टिक्युलर वेळेतच लसीकरण करता येतं, म्हणजे एक तर अर्ली खूप मॉर्निंगला किंवा लेट नाईटमध्ये मधल्या वेळेमध्ये कुत्रे लगेच पळून जातात, मग वर्दळीचा रस्ता असेल, गाड्या असतील, त्यांना इजा व्हायची शक्यता असते। पण अशा पर्टिक्युलर वेळेमध्ये आपण करणार आहोत आणि याचा मागचा मानस असाच आहे की आपण हळूहळू त्यांचं लसीकरण करून त्यांच्यामुळे जे कुत्र्यांना माणसांना कुत्रा चावल्यानंतर जे काय रेबीज होऊ शकतो ते व्हायचं प्रमाण कुठेतरी अगदी अत्यल्प आणि नगण्य असलं पाहिजे। हाच सगळा आपला ह्याच्या मागचा प्रयत्न। काय अनेक ठिकाणी शेल्टर लहान मुलं असतील आणि शाळकरी आवारात देखील कुत्र्यांची भटकी जमात मोठ्या प्रमाणात वावरत असते। आता प्राणी मित्र देखील त्या ठिकाणी येतात आणि नाकार देतात आणि कुत्र्यांना मारणं पकडणं अशा गोष्टी। नक्कीच या बाबतीमध्ये ठाणे महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाकडून मोठ्या प्रमाणात पावलं उचलण्यात येत आहे की जे लोक अॅनिमल लव्हर्स आहेत आणि जी लोक आहेत की जे त्यांना घाबरणारी लोक आहेत त्या दोघांमध्ये कॉन्फ्लिक्ट होऊ नये, कुठल्या प्रकारे प्राण्यांना इजा होऊ नये याची काळजी घेऊन आपण शेल्टर होम बांधणीचं पण काम सुरुवात केलेलं आहे ऑलरेडी। लवकरात लवकर आपण जेवढे हे सुप्रीम कोर्टाचा जसा आपल्याकडे आदेश आलेला आहे की ज्या काही संस्थांमध्ये कंपाऊंडेड वॉल्स आहेत अशा ठिकाणचे जी काय पशु असतील त्यांना आपण तिकडून घेऊन जाऊन शेल्टर होम मध्ये ठेवून त्यांची काळजी घ्यायची असे सगळे आपले सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत। त्या अनुषंगाने ऑलरेडी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून या बाबतीमध्ये कार्यवाही सुरू आहे। पुढच्या 1 ते 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये अशी शेल्टर होम्स उभी राहतील। आपल्याकडे जे वागळेला जे आपलं आता एबीसी सेंटर आहे त्याचं जे अपडेशनचं काम आहे, अपग्रेडेशन करायचं काम आहे, त्यांच्याकडच्या ज्या ऑपरेशन थिएटर आहेत ते अपडेट करायचं काम आहे, ते सुद्धा पुढच्या 2-4 दिवसामध्ये सुरू होऊन एक 15 दिवसामध्ये पूर्ण अद्ययावत असं ऑपरेशन थिएटर पण आपल्याकडे उभं राहणार आहे। सो मोठ्या प्रमाणामध्ये ही कामं सार्वजनिक आरोग्य विभागामधून चालू आहेत आणि पुढच्या काही येत्या दिवसांमध्ये ती प्रत्येक ठाणेकरांना दिसून सुद्धा येईल। सर, आता जे वॅक्सिनेशन केलं जाणार आहे त्यामध्ये कुत्र्याचं कसं ओळखलं जाणार आहे आणि जर कोणाला करायचं असेल तर कशा प्रकारचे आताचं जे लसीकरण आहे तर ठाणे महानगरपालिकेने एक नवीन उपक्रम यामध्येच हाती घेतलेला आहे की त्याच्यामध्ये आपण त्यांना एक रिफ्लेक्टर कॉलर लावतो आहे की जो कुत्रा जो श्वान आहे जो ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभाग आणि पशुवैद्यकीय विभागाकडून लसीकरण करण्यात येईल त्याच्या गळ्यामध्ये आपण ऑरेंज कलरची एक रिफ्लेक्टर कॉलर घालणार आहोत। त्या कॉलर मध्ये वॅक्सिनेटेड बाय ठाणे महानगरपालिका असं लिहिलेलं असेल
हे वॅक्सिन 1 वर्षापर्यंत त्या कुत्र्याला प्रोटेक्ट करतं रेबीज होऊ देण्यापासूनचा. सो तुम्हाला कुठेही ठाणे शहरामध्ये असा रिफ्लेक्टर कॉलर घातलेले जर ते कुत्रे असतील तर ते वॅक्सिनेटेड बाय ठाणे महानगरपालिका आहे असं समजण्यात काही चुकीचं आहे. ओके. आणि म्हणजे जर तो त्यांचा पर्सनल किंवा स्वतःचा कुत्रा पाळलेला असेल घरचा तर त्याच्या लसीकरणाची जबाबदारी ही त्या नागरिकांवरतीच असते. पण जर त्यांच्या एरियामध्ये राहणारा कुत्रा असेल, त्यांच्या बिल्डिंगमध्ये राहणारा कुत्रा असेल किंवा त्यांनी ते त्याला खाणं घालणाऱ्यातला कुत्रा जर असेल तर त्यांनी आमच्या पशुवैद्यकीय विभागाशी संपर्क साधावा. त्यांना मोफत लसीकरण करून मिळेल.